आता फायनली आपलं आईस्क्रीम आहे ते रेडी झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कोकणातला आईस्क्रीम बनवू शकता। नमस्कार मंडळींनो, कशा आसात? बरे आसात ना? माका माहिती आहे तुम्ही बरेच असाल, पण उन्हान आणि ह्या गर्मीन कंटाळला असाल, तर म्हणून वाय थंड वाटाक वाया म्हणून ही आजची व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर आजच्या व्हिडिओत आपण बघतला आहोत ते कोकणातला आईस्क्रीम, म्हणजेच की याच्या अगोदर एक आपली शॉर्ट व्हिडिओ खूप फेमस झालेली, 1.2 मिलियन आपल्याक व्ह्यूज भेटलेले। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा माका जो सपोर्ट भेटला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि तसेच आता आपले 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे सगळ्यांका माझ्याकडून खूप खूप धन्यवाद। असेच माका सपोर्ट करत राहा। तर आजची व्हिडिओ असतली आपण कोकणातला आईस्क्रीम बनवतला, त्याच्यामध्ये वेगवेगळे मी फ्लेवर दाखवणार आहे, कुठले कुठले आपण फ्लेवर बनवू शकतो, कुठल्या कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवू शकतं ते आजच्या व्हिडिओत मी तुमका दाखवतलंय। तर चला मग जाऊया आता आपण आपल्या किचनमध्ये। तर गाईज आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते आपल्या किचनमध्ये। हे आमचं किचन आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि गेल्या व्हिडिओत मी प्लॅस्टिकची ग्लास यूज केले, तर यामध्ये आपण पेपरचे ग्लास आपण यूज करणार आहोत आईस्क्रीम बनवण्यासाठी। फर्स्टली यामध्ये मी वेगवेगळे फ्लेवर घेतलेले ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। मध्ये हे बघा, या ठिकाणी बघू शकता, याच्यामध्ये आपण साखर आणि मिठाचं पाणी बनवलेलं आहे। तर फर्स्टली आपण लेमन फ्लेवर बनवणार आहोत। या ठिकाणी ग्लासमध्ये पाणी होतंय आणि हे लेमन आहे या ठिकाणी अशा प्रकारे। तर या ठिकाणी आपला एक लेमन फ्लेवर झालेला आहे तयार, या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी मी लस्सी घेतलेली आहे, लस्सीचा फ्लेवर बनवलेला आहे, ऑरेंज फ्लेवरचा आईस्क्रीम। ऑरेंज नंतर या ठिकाणी मँगो फ्लेवर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपले 5 फ्लेवर रेडी झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोकम सरबतचा फ्लेवर, म्हणजे हा जो आहे तो आगोळ आहे, तो मी या पाण्यात टाकणार आहे। बघा, या ठिकाणी बघू शकता आणि कोकम सरबतचा फ्लेवर मी बनवतोय। तर गाईज या ठिकाणी बघू शकता हा आहे लस्सी फ्लेवर, त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता लेमन आहे, ऑरेंज, त्यानंतर स्प्राईट, नंतर मँगो आणि या ठिकाणी बघू शकता कोकम। असे आपले टोटल बघू शकता या ठिकाणी आपले टोटल 6 फ्लेवर रेडी झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला जर नारळ पाणीचा यूज करायचा असेल, त्याचा फ्लेवर बनवायचा, त्याचा पण तुम्ही बनवू शकता। या काट्या बनवल्या आहेत, त्या प्रत्येकात आपण ड्रॉप करणार आहोत काठी अशा प्रकारे। या ठिकाणी आपण पेपर ग्लास यूज केलेले आहेत आणि या ठिकाणी आता हे जे ग्लास आहेत त्यांना आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण 2 ते 3 तासासाठी, आणि 2 ते 3 तासामध्ये आपलं आईस्क्रीम रेडी होईल। हे तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवेनच। या ठिकाणी बघू शकता आता जे आपलं फायनली आईस्क्रीम आहे, जस्ट मी फ्रीजमधून काढले, तर आता फायनली आपलं आईस्क्रीम आहे ते रेडी झालेलं आहे। हो 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 हो, आता मम्मी या ठिकाणी टेस्ट करून दाखवेल आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे सुंदर असं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे। खायचा फ्लेवर घेतला? अरे वा। तर या ठिकाणी फायनली आपलं आईस्क्रीम आहे ते अशा प्रकारे रेडी झालेलं आहे, या ठिकाणी बघू शकता। हे बघा, हा आपण याचा फ्लेवर बनवलेला कोकम सरबताचा। त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बघा, अशा प्रकारे आपण आईस्क्रीम रेडी करू शकतो। यात लिंबू सरबत आहे आणि याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवर पण तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारे। हे बघा, मी पण खातो, तुम्ही पण या खायला। एक नंबर आईस्क्रीम झालेला आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आजची व्हिडिओ आणि कोकणातला आईस्क्रीम कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय बाय मित्रांनो, टेक केअर।